आज आपला आईने गाडी चालवायला लागलाय बघा पूर्ण भांबार्डेपर्यंत. तर नमस्कार, मी तुमचा ब्लॉगर बीबी. आम्ही आता चाललेलो भांबार्ड्याला सुमित भैया सरळकडं. कशाला लाडू फोडायला? अहो मजा केली हो, फराळ चाललेलो. आज आमचा हराजात भैया आईने गाडी शिकवत होतो बघा. जाऊ दे, काय होत नाही. जाऊ दे, ब्रेक दाब, ब्रेक दाब, ब्रेक दाब. जिथनं डबर तुला दिसते प्लेन तिथनं जाऊ दे. आई जाऊ दे, जाऊ दे. त्यानंतर आलो सुमित भैया सरगरच्या घरी. तिथे गेलो, आईने केसात हात फिरवायला लागला आणि हर्षद भैया बसला निवांत खुर्चीवर. त्यानंतर जरा फराळ काढला. खायला या आणि आमच्या बाजूला आमचं प्रमुख पाहुणे पण बसले. यो आमचा टॉम्या. त्यानंतर इथनं घरी जाताना हर्षद भैया मागं बसून गाडी चालवायला लागलाय बघा. आणि आमचा आयन भैया कसं टाकीव बसले बघा. त्यानंतर आम्ही गेलो शिवमंदिर डोंगरावर फोटो काढायत. फोटो काढायला गेलो तर तोपर्यंत पाऊस सुरू झाला बघा. इकडं पाऊस सुरू झाला म्हणल्यावर आम्ही बसतो खंडोबाच्या मंदिरात. आणि इकडे आमचा आयन भैया पाण्यावर खेळत बसली ते. कसा आहे खून. आणि आयनेला म्हणणंच काय झालं काय माहित. गरम गरम चहा जाके पी दिले आपण. त्यानंतर शिरड कशी पळतेच बघा. त्यानंतर ह्या ढगांकडे लक्ष केलं. ढगांमध्ये काय दिसतंय ती कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर घरी जायचं होतं तोपर्यंत इकडे भांडायला लागले बघा दोघं. घरी जात होतो पण इकडे मांजर दिसलं बघा. त्यानंतर घरी जायच्या आधी पावसाच्या वातावरणात चहा पिला आणि वडापाव खाल्ला. खाल्ली 15 नावा. उद्या बांध भरूनच आहे. बांध भरून. तर बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.